चलो सर्वांना नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं नेहमीप्रमाणे आपल्या कंबाईन मेंटर ऑफिशियल या प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. कालचा व्हिडिओ जर नवीन पोरांनी बघितला असेल, जे 2026 ची तयारी करतायत, त्यांना कळलं असेल की मी कसं सांगतो. ठीक आहे, थंबनेल बघितल्यानंतर लक्षात येते की जे आता नव्यानं अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत, जे 2026 साठी धडपडत आहेत. ठीक आहे, म्हणजे मार्च एप्रिलला तुमचं ग्रॅज्युएशन झालं आणि आता गेले 4-5 महिन्यांपासून तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये उतरलेले आहात. तुम्हाला कुणी सांगितलं, काय सांगितलं, का स्वतःच्या मनानं आलाय, हे एकदा स्वतःला विचारलं पाहिजे. आता कोणतरी म्हणेल सुरुवातच निगेटिव्ह पासून का करताय. ठीक आहे, सुरुवात निगेटिव्ह पासून नाही करत, सुरुवात वास्तव पासून करत असतो. ठीक आहे, कालचं जर लेक्चर बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा माणूस काय गोड बोलत नाही. पास होईपर्यंत माझ्याकडून कडूच ऐकायचं, पास झाल्यानंतर गोड ऐकायचं. ठीक आहे, गोड बोलल्यानंतर साखर आपल्या शरीराला चांगली नसते, लक्षात ठेवा. कडुलिंब जो असतो, कडुलिंब गावाकडे माहिती आहे ना तुम्हाला, कडुलिंबाचं झाड, ते शरीरासाठी चांगलं असतं. त्यामुळं माझं कडू बोलणं हे येणाऱ्या परीक्षेसाठी, येणाऱ्या 2026 साठी तुम्हाला फार फायदेशीर असेल. त्यामुळं जर ते कडू वाटत असलं तर ते ऐका. 2-4 गोष्टी फायद्याच्या ठरतील, येणाऱ्या परीक्षेसाठी मदत होईल. ठीक आहे, आता जस्ट रेकॉर्डिंगला येता येता 2026 ची तयारी करणारी काही मुलं भेटली आणि 2025 ची तयारी करणारी काही मुलं भेटली. परंतु एकंदरीत जो सगळ्यांचा पूर्व परीक्षेचा स्कोर आहे पाठीमागच्या, तो 44, 45, 46 मध्येच अडकतोय. म्हणजे एक ती वास्तविकता ती फार अवघड आहे किंवा कठीण आहे की एक ठराविक मॉबत जो आहे तो सातत्यानं मुख्य परीक्षेला असतो, सातत्यानं वेगवेगळ्या रिझल्टमध्ये त्यांचीच नावं असतात, PSIची इंटरव्ह्यूला पण वारंवार तेच असतात. पण काही मॉब असा आहे की जो 45-46च्या वरच जात नाही. मग ते का जात नाही? तुम्हाला हे त्याच्यामध्येच राहायचंय का? मी माझ्या बाजूने एक गोष्ट सांगतो की तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला हे लेक्चर बघायला भेटते. हे मी अगदी मनापासून सांगतोय. ठीक आहे, आता हे सगळं लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला कळेल की हे लेक्चर आपल्यासाठी का फायद्याचं होतं. म्हणजे एक जण आता 2026 ची तयारी करणारा मला भेटला, तर मी विचारले की आता मुख्य परीक्षेचा अभ्यास करतोय का प्रिलिमचा करतोय. तर तो म्हणला की सर 2025 च्या प्रिलिमचा. मी म्हणलं कधीपासून अभ्यास करतोय? तर म्हणला आता 4-5 महिन्यापासून करतोय. मग टार्गेट काय आहे तुझं? तर टार्गेट 2026 आहे. करतोय प्रिलिमचा. हे कशामुळे होते? कारण त्याच्या लायब्ररीमध्ये अभ्यास करणारे जे काही सगळी पोरं आहेत, तर ते सध्याच्या कंडिशनला प्रिलिमचा अभ्यास करतायत. कारण त्यांची तयारी 2-4 वर्षापासून सुरू आहे आणि आता त्यांचा येते 21 डिसेंबरला पूर्व परीक्षेचा पेपर आहे. पण बाळा, तुझं टार्गेटच 2026 आहे आणि तू आतापासूनच प्रिलिमच्या नादाला लागतोय. आता काय केलं पाहिजे? हा तुझा टाइम कशाचा आहे? आजूबाजूला कोण काय करतंय हे बघण्याचं आहे का ते करतायत ते करण्याचं आहे का 2026च्या दृष्टीनं जे महत्वाचं आहे किंवा जे करायला पाहिजे ते करायला पाहिजे? पण तुम्ही सगळ्यात महत्वाचं आहे की चुकीच्या दिशेने जाताय. समजा तुम्ही आतापासून प्रिलिमचा अभ्यास करताय 2026 साठी, मेन्स कधी करायची काहीतरी माहित पाहिजे. गचम त्या मेन्स मधलं मराठी काय असतं, इंग्लिश काय असतं. ठीक आहे, आपल्याला ऐकून माहित आहे मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर. एकदा करून बघ, मग लक्षात येईल हे काहीतरी वेगळंच आहे. ठीक आहे, मराठी फार सोपं वाटतं आपल्याला. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, तर त्याच लक्षात ठेवा आपला रिझल्ट न येण्याला कारणीभूत असतं. म्हणजे हा ओव्हर कॉन्फिडन्स असला पाहिजे. ठीक आहे, पण अभ्यास करून कॉन्फिडन्स असला पाहिजे. ती गोष्ट न बघता कॉन्फिडन्स नका ठेवू. ठीक आहे, मराठी ऐकून माहित आहे, इंग्लिश ऐकून माहित आहे, त्याला काय अवघड असतंय? 10वीला पहिला नंबर आहे, 12वीला नंबर आलाय, माझं इंग्लिश मिडियम मधून झालंय, माझं सायन्स मधून किंवा माझं सायन्स बॅकग्राऊंड आहे, मला इंग्लिशलाही सोपं जातंय. अशा भ्रमात राहू नका. आधी ते बारकाईनं बघा, कितपत जमतंय बघा, काय तुमच्या कम्फर्ट झोन मधला आहे बघा. ठीक आहे, तेव्हा ते लक्षात ठेवा, बऱ्याचशा गोष्टी तुमच्या क्लिअर होणार आहेत. पहिली गोष्ट सांगतो, हे लेक्चर बघायच्या आधी मी नेहमी सांगत असतो पोरांना
तुम्ही जो अभ्यास करताय तो आता कम्फर्ट झोनच्या बाहेर राहून करा, कम्फर्ट झोन मध्ये राहून करू नका. कारण अभ्यास हा कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन करायचा असतो आणि आयोगाचा पेपर हा कम्फर्ट झोन मध्ये घेऊन सोडवायचा असतो. आपण करतो उलट. आपण अभ्यास करतो कम्फर्ट झोन मध्ये, जिथं सगळं चांगलं चांगलं वाटतंय अशा ठिकाणी आपण अभ्यास करतो, तिथं सगळं गोड गोड बोललं जातंय अशा ठिकाणी अभ्यास करतो. आणि पेपर सोडवताना कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन सोडवतो, कारण कोणी सांगितलेलंच नसतं की असा पेपर सोडव म्हणून. मग सगळं आपलं गणून जातं. ठीक आहे. तर जसा काल 2025 ची तयारी करणाऱ्या पोरांना जसा रियालिटी चेक दिला, तसा तुम्हाला हे परत तो रियालिटी चेक मी आज या लेक्चरच्या माध्यमातून देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की गोष्टी खऱ्याच सांगेल, जे तुमच्या फायद्याचं आहे तेच सांगेल, काय केलं पाहिजे हे सांगेल तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे जेवढं आपण या परीक्षेकडे बघतो तेवढी परीक्षा अवघड आहे का आपण गोष्टी अवघड करून घेतो. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय की एकदा तुम्हाला पूर्व आणि मुख्य परीक्षेची डिमांड जर समजली तर तुम्हाला परीक्षा अवघड नाही. पण आपल्याला त्या परीक्षेची डिमांडच समजत नाही की आयोगाला कंबाईनच्या पूर्व परीक्षेमधून आपल्याकडून काय अपेक्षित आहे, प्रत्येक विषयासाठी मी काय वाचलं पाहिजे, किती वाचलं पाहिजे, कसं वाचलं पाहिजे हे कळत नाही. आपलं फक्त एकच काम असतं, रोज सकाळी लायब्ररीमध्ये यायचं, पुस्तक घ्यायचं, वाचायला सुरू करायचं. पण ते कसं वाचायचं आहे, एखादा टॉपिक वाचत असताना त्यातल्या कुठल्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत, कुठल्या गोष्टीवरती आयोग प्रश्न विचारतं हे माहित आहे का. आपलं नुसतं वाचायचं. तुम्ही ज्ञान घ्यायला आलाय का ह्या क्षेत्रामध्ये, शास्त्रज्ञ व्हायला आलाय का ह्या क्षेत्रामध्ये, का पास व्हायला आलाय. मी आत्ताही सांगतो, तुम्हाला शास्त्रज्ञ व्हायचं नाही, तुम्हाला ज्ञान मिळवायचं नाही, तुम्हाला पास होऊन या क्षेत्रातून बाहेर पडायचं आहे. ज्ञान मिळवणं हा एक भाग वेगळा आहे या क्षेत्रात येऊन, आणि पास होणारी पोरं वेगळी आहेत. येते का लक्षात. तुमचं इंटेन्शन काय असलं पाहिजे, परीक्षेला जे लागते ना तर ते मला जमवून घ्यायचं आहे, ना की मला सगळं शिकायचं आहे. जसं की आता आपण म्हणू शकतो की समजा राज्यपाल आहे. ठीक आहे. तर राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपती करतो. मग राष्ट्रपतीच का करतो, पंतप्रधान का करू शकत नाही, हे असलं बघितलं पाहिजे का. परीक्षेला काय विचारलं जातं की राज्यपालाची नेमणूक कोण करतं, असं स्टेटमेंट तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. का राष्ट्रपतीच का करतो असं काही विचारलं जाऊ शकतं का, किंवा राज्यपालाची पात्रता एवढीच का ठेवल्या. परीक्षेला विचारलं जातं राज्यपालाची पात्रता खालीलपैकी कोणती. ठीक आहे. का असं विचारलं जातं, राज्यपालाची पात्रता हीच का ठेवल्या, असं काय विचारलं जातं का. परीक्षेची डिमांड समजली पाहिजे. तर लक्षात ठेवा, तुम्ही लवकर या क्षेत्रातून बाहेर पडाल. दुसरी महत्वाची गोष्ट, या क्षेत्रामध्ये आलेला आहात ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. या क्षेत्रामध्ये तुम्ही पाऊल ठेवलेलं आहे तर तुमच्याकडे एक चांगला मेंटर पाहिजे. ठीक आहे. मी नव्हे, कुणीही असू दे, तुमचा एखादा पास झालेला एखादा मित्र असू दे, तुमच्या घरामध्ये कुणी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली असेल ते असू दे, किंवा तुमच्या जवळचं कुणीही, पण तुम्हाला एक मेंटर पाहिजे. का पाहिजे, कारण तुम्ही एका नवीन क्षेत्रामध्ये आलेला आहात, ते क्षेत्र तुम्हाला अचीव करायचं आहे. मग ते जर अचीव करायचं असेल तर असा कोणतरी माणूस तुम्हाला मार्गदर्शन करणारा पाहिजे की ज्याला या क्षेत्रातलं बऱ्यापैकी माहित आहे, किंवा ज्यानं या क्षेत्रामध्ये यश मिळवलंय, किंवा जो तुम्हाला आत्मविश्वासानं सांगू शकतो की तुला हे करायचं आहे, हे करायचं नाही, हे केलं तर तुझं नुकसान आहे, हे केलं तर तुझा फायदा आहे, असा सांगणारा एक मेंटर पाहिजे. ठीक आहे. मला सांगा, समजा आपण आता गावी आहे आणि आपल्याला कुक्कुट म्हणजे कोंबड्या, ठीक आहे, माहिती आहे ना कोंबड्या, गावाकडे कोंबड्यांचा उद्योग करतात, पोल्ट्रीचा. ठीक आहे. त्याला शुद्ध शब्दात आपण कुक्कुट पालन म्हणतो, आणि आपण आपल्या घरच्या आजूबाजूला कोंबड्या म्हणतात. ठीक आहे. कोंबड्यांचा व्यवसाय, कोंबड्यांचा उद्योग. तर तो जर आपल्याला करायचा असेल तर आणल्या 100 कोंबड्यांना उद्योग केला असं होईल का.
ज्यानं त्या कुक्कुटपालनामध्ये यश मिळवलंय किंवा ज्याचा उद्योग चांगला आहे कुक्कुटपालनाचा, किंवा ज्याला माहित आहे त्यातलं की कोंबड्यांचं पालन पोषण कसं करायचं, ठीक आहे, त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची, ठीक आहे, त्यांना किती दिवसातून डोस द्यायला लागतो, ठीक आहे, कोंबड्या किती दिवसात मोठ्या होतात, त्यांची काय काळजी घ्यावी लागते, हे कोण सांगेल तुम्हाला? ज्यांना त्या कुक्कुटपालनामध्ये यश मिळवलंय तो सांगेल का दुसरं कोण सांगेल? का ज्यानं कुक्कुटपालन केलंय तो त्या धंद्यात बुडलाय तो सांगेल? ज्यानं यश मिळवलंय तो सांगेल, ठीक आहे. त्याच्यामुळं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुमच्याकडे मेंटर पाहिजे. कुणी असू द्या, एखादा 1-2 मेन्स दिलेला पोरगा असू द्या, इंटरव्ह्यू दिलेला असू द्या, ज्यानं पोस्ट मिळवलं तो असू द्या, पण एक मेंटर पाहिजे तुम्हाला. कारण अभ्यास करत असताना बऱ्याचशा छोट्या मोठ्या अडचणी येतात आणि त्या कुठून किंवा कुणाकडून त्या सॉल्व्ह करून घ्यायच्या किंवा कुणाला सांगायच्या, हा एक महत्वाचा मुद्दा असतो, ठीक आहे. त्यामुळे मेंटर पाहिजे. आणि बघा, लहानपणापासून किंवा लहानपणी मोठं होत असताना आपले मेंटर हे आई वडील असतात. शाळेमध्ये गेल्यानंतर शिक्षक मेंटर होतात, कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजचे होतात, बरेचसे आपले मित्र सुद्धा आपले मेंटर असतात. आणि मग कॉलेज संपल्यानंतर एखाद्या करिअरच्या क्षेत्रामध्ये जातो, मग तिथं मेंटर नको, तिथं कोणी तर सांगणार नको असं कर म्हणून, तर ते पाहिजे. ती गोष्ट लक्षात ठेवा. बघा, 2026 ची आपण तयारी करतोय, ठीक आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे जो तुम्हाला पडला पाहिजे, ठीक आहे, की आपण या क्षेत्रामध्ये कशासाठी आलोय? गाडी, घोडा, धन दौलत, पैसा यासाठी आलोय? मान सन्मान, ठीक आहे, का नोकरी मिळवायची, सरकारी नोकरी मिळवली की चांगली मुलगी मिळते, लग्न होतं? उद्देश काय आपला? या क्षेत्रामध्ये येण्याचा उद्देश काय आहे हे एकदा मला सांगा. नवीन जर कोणी मुलं असतील ना तर त्यांनी मला मेसेज करून सांगा की सर या उद्देशानं मी स्पर्धा परीक्षे क्षेत्रामध्ये आलेलो आहे. आणि अजून एक गोष्ट क्लिअर सांगतो स्पष्टपणे, जी काही म्हणजे समजा 100% पोरं या क्षेत्रामध्ये या वर्षी आलेली आहेत, ठीक आहे, तर त्यातल्या 90% पोरांना या क्षेत्राची रियालिटी माहित नाही. म्हणजे मी ज्या वेळेला या क्षेत्रामध्ये आलो तर त्यावेळेला मी फक्त सिलेबस बघितला होता, एवढं कळलं होतं की 2 पेपर असतात, ठीक आहे, एक पूर्व परीक्षेचा असतो, दुसरा मुख्य परीक्षेचा असतो. 2 परीक्षा असतात, पूर्व आणि मुख्य. त्याच्यामध्ये पेपर असतात वेगवेगळे. पूर्वला 1 पेपर असतो, मुख्यला 2 पेपर असतात. पण मला हे माहित नव्हतं की तुम्हाला ज्यावेळेला जागा येतात तर त्या जागा कास्टनुसार त्यांचं विभाजन होतं, हे मला माहित नव्हतं. मला असं वाटायचं की दरवर्षी 500-600 जागा येतात, त्यातली एक आपली. पण हे माहित नव्हतं की त्या 500-600 मधल्या ओपनला 100 जागा असतात आणि त्या 100 मध्ये तुला 1 जागा घ्यायची असते, हे मला माहित नव्हतं. दुसरं अजून माहित असं नव्हतं की बरेचदा परीक्षा पुढे जातात, प्रश्न बरेचसे कॅन्सल होतात, प्रीला होतात, मेन्सला होतात, बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी माहित नव्हत्या. आता त्याही मी तुम्हाला या लेक्चरच्या माध्यमातून सांगणार आहे. परंतु आपण या क्षेत्रामध्ये का आलेलो आहोत हे तुम्हाला फिक्स माहित असलं पाहिजे. म्हणजे हे जर तुमचं क्लिअर असेल तर लक्षात ठेवा, तुम्ही चांगल्या पद्धतीनं या क्षेत्रामध्ये प्रवास करू शकता, ठीक आहे. आता मी या क्षेत्रामध्ये सुरुवातीला ज्यावेळेला आलो तर त्यावेळेला हे सगळं बघून आलतो, गाडी, लाल दिवा, ठीक आहे, मान सन्मान. पण इथं आल्यानंतर पक्का माझा आपला एमपीसी जिरवत असते, ठीक आहे. ह्याला तुम्हाला ह्या प्रवासामध्ये कळेल. तुम्हाला निगेटिव्ह करत नाही, तयार असलं पाहिजे. जर तुम्ही खरंच तुम्ही स्पर्धा परीक्षार्थी जर असला तर तुम्ही आहे ह्या सिच्युएशन मध्ये सुद्धा किंवा मी जी सांगतोय रियालिटी, ही रियालिटी ऍक्सेप्ट करून तुम्ही ठाम राहाल की नाही, कितीही अडचणी येऊ दे, मी ही तयारी करणार आहे, मी अभ्यास करणार आहे, मी
या क्षेत्रातून पोस्ट मिळवणार आहे, ठीक आहे, हे तुमचं ठाम असणं अपेक्षित आहे. जर तुम्ही डगमळून गेला तर लक्षात ठेवा मग अवघड होईल. ओके, मी तुम्हाला रियालिटी सांगणार आहे, खऱ्या खऱ्या गोष्टी सगळ्या सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहित पाहिजेत, ठीक आहे. बघा कंबाईन मध्ये काय काय येतं. आपण कंबाईनची तयारी करायला आलोय, त्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे की कंबाईनच्या परीक्षेमध्ये काय काय येतं, ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं आहे की कंबाईन मध्ये 2 परीक्षा कंबाईन होतात. एक गट ब पूर्व परीक्षा, गट ब, आणि दुसरी गट क, ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय काय असतंय हे माहित आहे का आपल्याला? हे माहित पाहिजे. गट ब आणि गट क, ठीक आहे. तर याच्यामध्ये कुठल्या पोस्ट येतात रे? आपण सिक्वेन्स नुसार जाऊ. सगळ्यांच्या आवडीची PSI, सलाम PSI, तुझ्या अंगात वर्दी हाय, नाद करायचं, ह्याच्याकडे बघून आले असतील ना बरीचशी पोरं. PSIचा नाद असतो बऱ्याच पोरांना. परत STI, परत ASO, आणि परत सब रजिस्टर, ठीक आहे. म्हणजे या तिन्हीतली कुठली पण पोस्ट निघाली तर बरीच पोरं या पोस्टच्या मागे लागतात. जरा विचारून घ्या का मागे लागतात, ठीक आहे. या 4 पोस्ट आहेत. गट क मध्ये कुठल्या पोस्ट येतात, ठीक आहे. बघा हे दाखवतो तुम्हाला नंतर. पूर्व परीक्षा ही आपली गट क ची 2025 ची जाहिरात बघा, दिसते का? उद्योग निरीक्षक आहे, उद्योग निरीक्षक आहे, ज्याच्यासाठी जास्त पोरं धडपडत असतात. तांत्रिक सहाय्यक आहे, कर सहाय्यक आहे, लिपिक टंक लेखक आहे, ठीक आहे. नुसती पोस्ट बघायची का? सगळ्यात महत्वाचं काय आहे? पगार पण बघा, ठीक आहे. 35,400 ते 1,12,400 पर्यंत. कशाचा? उद्योग निरीक्षकचा. परत तांत्रिक सहाय्यकचा 29,200 पासून 92,300 पर्यंत. हे बघून घ्या, ठीक आहे. स्केल किती आहे, कारण हे महत्वाचं आहे. एकदा पोस्ट निघाल्यानंतर तुम्हाला खरं सांगू का, पोस्ट निघेपर्यंत असं वाटतं की कुठं पाकिस्तानात पण नोकरी द्या, नोकरी करतो. पण ज्यावेळेला पोस्ट निघते तर त्यावेळेला पगार फार महत्वाचा असतो. सारखा आपण त्या पगाराची वाट बघत असतो. त्यामुळे पगार आत्ताच बघून घ्या. हे सगळं तुम्हाला अनुभवायला भेटणार आहे. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही बघितलेल्या असतील, फक्त तुम्हाला पद दाखवायचे. आणि ह्याच्यामध्ये एक्साइज PSI म्हणून एक पोस्ट आहे, पण त्या जागा मागच्या वर्षी पण नाहीत, ह्या वर्षी पण नाहीत. ते एक पोस्ट चांगली आहे, ठीक आहे. बघा कंबाईन मध्ये काय काय येतं.
गट ब आणि गट क तुम्हाला पोस्ट सांगितल्या, काय येतं हे तुम्हाला सांगितलं. आता थोडंसं पुढे जाऊ. ठीक आहे, हे बेसिक आहे. पुढचं आपलं नियोजनाचं अजून थोडं लांब आहे की आपल्याला काय नियोजन करायचं आहे, पण हे आधी तुम्हाला सांगून घेतो. ठीक आहे, किती परीक्षा होतात हे माहित असलं पाहिजे. आता हे 100% पोरांना माहित असेल की कंबाईन मध्ये किती परीक्षा होतात. एक पहिली आपली असते, ठीक आहे, पूर्व परीक्षा. परत मुख्य परीक्षा. पूर्व परीक्षेमध्ये काय असतं, ठीक आहे, एक पेपर असतो 100 मार्कांचा. त्याचे विषय पण तुम्हाला सांगतो. मुख्य परीक्षेमध्ये काय असतं, 2 पेपर असतात. जरा जड असते ना मुख्य परीक्षा, कारण इथं जे 2-2.5 लाख पोरं असतात, तर त्याच्यातून इथं 25-26 हजार पोरं जातात. म्हणजे थोडंसं अवघड ठेवायला लागेल ना, चाळण जरा बारीक करावी लागेल. ठीक आहे, तर त्याच्यामुळं पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा या 2 परीक्षा आपल्या असणार आहेत. ह्याच्यामध्ये पेपर 1 हा मराठी इंग्लिशचा असतो. इथं दुसरा पेपर असतो हा जीएसचा पेपर असतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये मग तुम्ही म्हणणार सर पूर्व परीक्षेला पण जीएस आहे, मुख्य परीक्षेला पण जीएस आहे, मग ते डबल का घेतलंय. ठीक आहे, प्रश्न विचारण्याची पद्धत वेगळी आहे. काही तर असेल ना, जर इकडे पण जीएस ठेवलंय, इकडे पण जीएस ठेवलंय, म्हणजे पेपर घेणारे लोक येडे आहेत का. काहीतरी वेगळेपणा निश्चितपणा नसणार आहे, तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे, बघा विषय कोणते असतात. विषय माहित आहेत का आपल्याला. बऱ्याच पोरांना पूर्व परीक्षेचे विषय माहित असतील. आता मुख्य परीक्षेत सगळं माहित आहे तुम्हाला. 100 मार्काचा सिलेबस तुम्हाला माहित आहे का मुख्य परीक्षेचा. तुम्हाला पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक, सायन्सेस एवढं माहित आहे. बाकी माहित आहे का, कायदे पण येतात. ठीक आहे, संगणक असतं, जीपीएस असतं, हे माहित आहे का. आपलं मेन सायन्स वेगळं असतं, टेक वेगळं असतं, हे माहित आहे का आपल्याला. हे पण माहित असलं पाहिजे. तर हे पूर्व परीक्षा आपले विषय पूर्व परीक्षा. ठीक आहे, याला विषय 1 भूगोल, राज्यशास्त्र, परत अर्थशास्त्र, इतिहास, विज्ञान, चालू घडामोडी आणि मॅथ आणि रिझनिंग, ज्याला आपण गणित बुद्धिमत्ता म्हणतो. हे पूर्व परीक्षेचे तुमचे विषय. ठीक आहे, किती प्रश्न येतात भूगोलला, 10 प्रश्न, राज्यशास्त्राला 10 प्रश्न, अर्थशास्त्राला 15 प्रश्न, इतिहासाला 10 प्रश्न, मग राज्यशास्त्राला 15 आहेत, 10 नाहीत, 15 प्रश्न, विज्ञानला 15 प्रश्न, चालू घडामोडीला 15 प्रश्न, मॅथ रिझनिंगला 20 प्रश्न. हे असं तुमचं 100 मार्काचं डिस्ट्रीब्युशन आहे. आणि मग ह्याच्यामध्ये बघायचं आपलं काय काय चांगलं आहे. आपलं भूगोल चांगलं असतं, आपलं राज्यशास्त्र चांगलं असतं, आपलं बऱ्यापैकी इकॉनॉमिक्स आपलं जरा चांगलं असतं, इतिहास आपलं चांगलं असतं. सगळ्यात आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये 3 गोष्टी आपल्याला जास्त अवघड जातात. 1 इंग्रजी, 2 मॅथ रिझनिंग आणि 3 विज्ञान. ठीक आहे, हे जिथं चांगलं असेल ना, तो तर लवकर पोस्टमध्ये बसतो. मग तुम्ही म्हणता बाकीच्याने काय घरी जायचं का, असं नसतं. हे जरी विषय तुमचे थोडेसे कमी असतील तरी भूगोल,
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, चालू घडामोडी, हे 5 विषय तुमचे अत्यंत चांगले पाहिजे जे अवरेज मुलं आहेत, पण अवरेज म्हणजे चांगले पाहिजेत आणि हे 3 विषय तुमचे अवरेज पाहिजेत. इथं तुम्हाला मार्क घ्यावेच लागतील. 2019च्या आधीची परिस्थिती वेगळी होती. त्याला कट ऑफ लागायचा 42, 45, 46. हे 4 विषय जरी चांगले केले, हे 4 विषय, तरी लक्षात ठेवा कट ऑफ पार व्हायचा. आता 60-62 कट ऑफ आहे, म्हणजे हे चांगलं करावंच लागल. तुझी इच्छा नसते. आता हे मुख्य परीक्षेला आहे, पण पूर्व परीक्षेच्या दृष्टीने हे जे 2 विषय जे आहेत, 2 विषय इथं तुला मार्क घ्यावीच लागतील, तुझी इच्छा नसली तरी. आणि जर तुला असं वाटत असेल की हे आपल्याला काही जमत नाही, हे आपल्याच्यानं होणार नाही, कितीही केलं तरी, घरी जायला पैसे मी देणार, काय अर्थच नाही मग या क्षेत्रात थांबण्याचा. येत नसेल तर इच्छाशक्ती पाहिजे की मी हे जमवेन. मी तुला म्हणत नाही की मॅथ रिजनिंगला 20 पैकी 20 मार्क पाड, पण अवरेज ये 10, 11, 12 पर्यंत यावं लागल. विज्ञानला 15 पैकी 7, 8, 9 यावं लागल, पण हिथं अवरेज आल्यानंतर हिथं तू टॉपला पाहिजेस. ठीक आहे. भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, ठीक आहे, इथं तू टॉपला पाहिजे, हे तुझं चांगलं पाहिजे. शेवटी मी पूर्व परीक्षेच्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये सांगेलच कसं प्लॅनिंग करायचं, कुठल्या विषयामध्ये किती मार्क घेणं अपेक्षित आहे, ठीक आहे, चौकट, ह्या सगळ्या गोष्टी सांगेल. पण आता फक्त तुम्हाला विषय सांगतोय. परत बघा, आता मुख्य परीक्षा जी ज्याचा तुम्हाला आता अभ्यास करायचा आहे किंवा तुमचा तो सुरू असला पाहिजे. ठीक आहे. आता किती लोक पूर्व परीक्षा करत असतील हे जरा एकदा स्वतःच्या मनाला विचारा. तुम्ही आता पूर्व परीक्षा नादाला लागलं पाहिजे का? उगीच आपलं फ्लो मध्ये जाण्यात पण मजा नाही. बघा, मुख्य परीक्षा दोन विषय. ठीक आहे. पहिला पेपर 1, पेपर 2. ठीक आहे. इथं पेपर 1 ला परत तुला इथं परत जिओग्राफी आहे, इथं परत तुला पॉलिटी आहे, इथं परत तुला इकॉनॉमिक्स आहे, इथं परत तुला हे पेपर 2च आहे. ठीक आहे. पेपर 2च, ठीक आहे, ज्याला आपण जीएस म्हणतो. इथं जिओग्राफी आहे, पॉलिटी आहे, इकॉनॉमिक्स आहे, इथं परत सायन्स आहे, इथं परत हिस्ट्री आहे, इथं परत मॅथ रिजनिंग आहे. मॅथ रिजनिंगचं परत वेटेज इथं वाढलेलं आहे. तुमचं पूर्व परीक्षेला 20 मार्काचं आहे, इकडे परत 22 मार्काचं आहे. स्टॅटिस्टिक थोडंसं वाढतं 3-4 मार्काचं. ठीक आहे. परत इथं चालू घडामोडी आहे परत तुला. ठीक आहे. परत अजून काय आहे तुझं, इथं तुला कायदे आहेत, 2 कायदे, महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम आणि माहिती अधिनियम. इथं 2 कायदे आहेत, तिथे 3 ते 4 प्रश्न असतात. ठीक आहे. संगणक आहे, परत GIS, GPS आहे, याच्यावरती प्रश्न असतात. सायन्स आणि टेक वरती 20 प्रश्न असतात. लक्षात ठेवा, कोर सायन्सला 12 प्रश्न असतात, टेक वरती 8 प्रश्न असतात. ठीक आहे. हा इतर भाग आहे, हा फक्त मेन्सला असतो. ठीक आहे. पण हे पूर्वचेच विषय आहेत जे तुमचे पूर्व परीक्षेसाठी फायदेशीर आहेत. म्हणजे इथं दुसरा पेपर जर चांगला केला, दुसरा पेपर, तर पहिल्या पेपरचा जवळपास तुमचा 85% सिलेबस कव्हर होतो. कशामधून? दुसऱ्या पेपरमधून, मुख्य परीक्षेच्या दुसऱ्या पेपरमधून. ठीक आहे. इथं आपला पहिला पेपर आहे. पहिला कुठला आहे? मुख्य परीक्षेचा. ठीक आहे. मुख्य परीक्षेचा पहिला पेपर, ज्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. एक मराठी, दुसरा इंग्रजी. आणि हे आपल्या सगळ्या डोक्याच्या वरनं जात. हे 50 मार्काला आहे.
हे 50 मार्काला आहे. हे आपल्याला मेहनतीने जमतं, ठीक आहे. पण इथं, आणि मी पण त्याच कॅटेगरी मधला आहे. म्हणजे मला असं वाटतं की अभ्यास करते वेळी तुमचं आता जेवढं इंग्रजी चांगलं असेल ना, तर त्याच्यापेक्षा कितीतरी वाईट माझं होतं, ठीक आहे. तर मला असं वाटतं की मेहनत केल्यानंतर येतं. म्हणजे मी एका माझ्या इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं की मी ज्यावेळेला स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी या क्षेत्रामध्ये आलो, तर त्यावेळेला मी आधी बघितलं होतं की या क्षेत्रामध्ये इंग्लिशचं काय आहे. एवढी भीती मला तर इंग्लिशची होती. मग ज्यावेळेला मला कळलं की पूर्व परीक्षेला इंग्लिश नसते, इंग्लिश मुख्य परीक्षेला असते, मग त्यावेळेला विचार केला ठीक आहे पूर्व परीक्षा देऊ, मुख्य परीक्षेनंतर बघू, गेलो तर बघू, ठीक आहे. मग मी अभ्यासाला सुरुवात केली. एवढी मला भीती होती. परंतु जसं म्हटलं जातं की पाण्यात पडल्यानंतर आपण हातपाय आपोआप हलवतो. मग ज्यावेळेला मी मुख्य परीक्षेला गेलो तर त्यावेळेला इंग्लिश करण्याशिवाय पर्यायच नव्हता. पहिला अटेम्प्ट, पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षेला गेलो, आणि आता मुख्य परीक्षेला जाऊन मग आपण जर हार जर मानत असेल तर ह्याला काय अर्थ आहे. हे करावं लागलं. मग एका चांगल्या शिक्षकाकडून ते शिकून घेतलं. अवरेज मार्क तिथं आले पास होण्या इतपत, ठीक आहे. आणि पास झालो मुख्य परीक्षेला सुद्धा. याचा अर्थ काय, तुम्हाला एखाद्या विषयाची भीती आहे, पण म्हणजे तुम्हाला सांगतो 90% पोरांना ह्या विषयाची भीती आहे. कारण आपण सगळे ग्रामीण भागातून, जिल्हा परिषदेमध्ये आपलं शिक्षण, इंग्लिशला आपण तेवढं काही लक्ष दिलं नाही ना, आपले तेवढे शिकवणारे चांगले शिक्षक होते, ठीक आहे. आणि जरी ते चांगलं शिकवत असते तरी आपण तिकडे लक्ष दिलं, कारण आपलं ते सगळं डोक्याच्या वरनं जायचं. आणि आत्ता खरी अडचण त्याची आपल्याला जाणवत आहे, ठीक आहे. तर त्याच्यामुळं फार काय ह्याचा भाव करायची गरज नाही. म्हणजे तुम्हाला इंग्लिश विषय असा आहे स्पर्धा परीक्षेमधला आपला, म्हणजे आपण काय म्हणतो की तुम्हाला इंग्लिश पूर्ण वाचायला यायलाच पाहिजे असं काही नसतं. तुम्हाला ते सेंटेन्स समजलंच पाहिजे असं काही नसतं. बऱ्याचशा अशा ट्रिक्स असतात, बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेवढ्या जरी तुम्हाला कळलं तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, ठीक आहे. म्हणजे मी त्यावेळेला 2020ला 30 मार्काला होतं इंग्लिश. पण ते काय विचारलं होतं किंवा त्या वाक्याचा अर्थ काय आहे हे मला त्यावेळेला पण कळत नव्हता. पण एवढं माहित होतं की वाक्यामध्ये हा शब्द असेल तर असं उत्तर असतं, किंवा असं सेंटेन्स या शब्दांनी जर बनवलेलं असेल तर त्याचं उत्तर असं येतं. एवढं चांगलं माहित होतं. म्हणजे मी अभ्यास करताना कसा केला, परीक्षेच्या डिमांडनुसार केला, ठीक आहे. ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने केला नाही, किंवा मला काय आवडतंय या दृष्टीने केला नाही. परीक्षेला काय आवडतंय ते चारलं मी, त्याच्यामुळे पास झालो. बाकीची पोरं, आता जे रिसेंट राज्यसेवेचा निकाल लागला, बरेचसे पोरं अधिकारी होत आहेत, त्यांनी काय ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला का, परीक्षेला काय लागतं हे देण्याचा प्रयत्न केला. आपणही तेच केलं पाहिजे, ठीक आहे. त्यामुळं हे विषय तुम्हाला सांगितले, मुख्य पेपर 1 चे सांगितले, पेपर 2 चे सांगितले. पुढं इथून पुढे काय करायचं, सगळ्यात महत्वाची ही स्लाइड आहे. इथून पुढे काय करायचं, इथून पुढे झोपा काढायच्या, ठीक आहे. इथून पुढे पाठ टाकायच्या, इथून पुढे फक्त वाचायचं, इथून पुढे फक्त पूर्व परीक्षाच करायची 5 वर्ष पुढचे. पूर्व परीक्षा पास होत नाही तोपर्यंत पूर्व परीक्षा करायची, आणि 3-4 वर्षांनी यदा कदाचित पूर्व परीक्षा पास झालो तर मग आता काय करायचं, पुढची 4 वर्ष अजून मुख्य परीक्षा करायची. असं करायचंय का? 2 वर्ष खचून अभ्यास करायचा. मी तुम्हाला सांगतो 2 वर्ष खचून अभ्यास करायचा, पास होते. पण जर तुम्ही आळस केला आणि तुम्ही म्हणला पहिलाच प्रयत्न होता, पहिला प्रयत्न देवाला, दुसरा प्रयत्न भूताला, आणि असं जर करत करत जर गेला तर आपली पंचवार्षिक योजना कधी होईल हे कळणार पण नाही, ठीक आहे. आणि परत अर्थशास्त्रामध्ये पंचवार्षिक योजना वाचू सुद्धा वाटणार नाही. त्याच्यामुळं पंचवार्षिक योजना जर करायची नसेल, परीक्षेची डिमांड तुम्हाला समजली पाहिजे, आयोगाला काय अपेक्षित आहे हे कळलं पाहिजे. आधी पूर्व परीक्षा केली पाहिजे का मुख्य परीक्षा केली पाहिजे हे तुम्हाला माहित पाहिजे. मुख्य परीक्षेला काय करायचं आहे, पूर्व परीक्षेला काय करायचं आहे हे तुम्हाला माहित पाहिजे. मुख्य परीक्षेतला पहिला पेपर कसा टॅकल करायचा आहे,
दुसरा पेपर कमी वेळामध्ये कसा टॅकल करायचा आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मराठी कसं चांगलं करू शकतो, इंग्लिश कसं चांगलं करू शकतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. मुख्य परीक्षेला प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे, पूर्व परीक्षेला प्रश्न विचारण्याची पद्धत कशी आहे हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. ठीक आहे. पूर्व परीक्षेला कुठल्या विषयाला कुठल्या टॉपिकवरती आयोगाचा भर असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. मुख्य परीक्षेला कशावरती भर असतो हे तुम्हाला माहित पाहिजे. हे कुणी सांगणार आहे का आपल्याकडं, किंवा कुणी सांगतं का हे सुद्धा बघितलं पाहिजे. येते लक्षात? पण आपण हे आपल्याला माहित नसतं. आपल्याला फक्त एवढं कळतं या क्षेत्रात आल्यानंतर सिलेबस आणायचा, बुक लिस्ट कुठल्या तरी एखाद्या टॉपरची बघायची, त्याला विचारायचं, बुक लिस्ट घेऊन यायचं ना वाचायला सुरुवात करायची. अरे पण त्याच्या आधीची काहीतरी प्रोसेस असेल का नाही? आता दाखवतो सिलेबस बघितल्यानंतर काय कळतंय मला फक्त सांगायचं. ठीक आहे. मी पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो का आत्ताच दाखवतो मला सिलेबस का पुढे जाऊन दाखवू. ठीक आहे, थोडं पुढे जाऊन दाखवतो. बघा इथून पुढे काय करायचं. इथून पुढे काय करायचं. एक सगळ्यात महत्त्वाचा पहिला पॉइंट आहे, आपल्याला 2 परीक्षा क्रॅक करायचे आहेत, प्रिलिम्स आणि मेन्स. ठीक आहे. तुमच्या सगळ्यांचं टार्गेट आहे 2026. तुमचा पेपर होणार आहे पूर्व परीक्षेचा 14 जून 2026 ला. म्हणजेच आता हे 2025, पुढच्या वर्षी 2026, म्हणजे परत तुम्ही 1 वर्षाने म्हातारे झालेले असणार. मग आता काय केलं पाहिजे. पूर्व परीक्षा अजून किती महिने आहेत. हा नोव्हेंबर, आजची 5 तारीख, नोव्हेंबर डिसेंबर, लहानपणासारखं करू. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून. किती महिने आहेत. 8 महिने. या 8 महिन्यात काय करायचं. फक्त पूर्व परीक्षा करायची का. पॉलिटी, जिओग्राफी, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायन्स, मॅथ, रिजनिंग, ओम भट स्वाहा. मग मराठी इंग्लिश कधी करायचं. मुख्य परीक्षेचा दुसरा पेपर कधी बघायचा. मुख्य परीक्षेचा सिलेबस कधी बघायचा. मुख्य परीक्षा कधी केली पाहिजे, पूर्व परीक्षेला कधी सुरुवात केली पाहिजे, कुणी सांगितलंय का. माहित आहे का आपल्याला. आता एक मंगळवेड्याचा मुलगा येता येता भेटला होता, तर तो म्हणा सर गायडन्स करायलाच कुणी नाही. एवढी शोकांतिका असावी एवढ्या मोठ्या क्षेत्रामध्ये की गायडन्स करायला कुणी भेटत नाहीये. एवढे अधिकारी होत आहेत, जागा निघतायत, दरवर्षी परीक्षा होत आहेत, एवढी लाखोन मुले या क्षेत्रामध्ये अभ्यास करताय, गायडन्स करायला कोणी न मिळावं. खरं गायडन्स करणारं कोणी न मिळावं. तो आता पूर्व परीक्षेचा अभ्यास करत होता. म्हणलं कधीपर्यंत करणार पूर्व परीक्षेचा. आता 21 डिसेंबरची पूर्व परीक्षा झाली की परत गटकची पूर्व परीक्षा आहे 4 जानेवारीला. मग परत पूर्व परीक्षेचा अभ्यास. परत 14 जूनला परत 2026 ची पूर्व परीक्षा आहे. किमान 15 फेब्रुवारी 2025 पासून तुम्हाला पूर्व परीक्षेला लागलं पाहिजे. 2026 च्या किमान 120 दिवस ठेवावे लागतात. मग आता हातामध्ये तुमच्या जे काही 110 दिवस असतील. ठीक आहे. बघा 110 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. मग आपण पकडून चलू. मग ह्या दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे. तर या दिवसामध्ये तुम्हाला मराठी, इंग्रजी, ठीक आहे, हे 2 विषय. दुसरं जीएस पेपर 2. ठीक आहे. त्याच्यामध्ये भर देत असताना याच्यावरती जास्त भर द्या. ठीक आहे. मॅथ, रिजनिंग वरती. तुम्हाला सांगू का आत्ता तुमचं या 4 महिन्यामध्ये हे किमान 2-3 वेळा चांगलं झालं पाहिजे. ठीक आहे. शक्य झालं तर मी शक्य नाही म्हणत, 1,00,000% तुम्ही याच्या नोट्स काढून ठेवा स्वतःच्या. ठीक आहे. सोबत हे जीएस करायचं आहे तुम्हाला,
मॅथ रिजनिंगला किमान जर तुमचं मॅथ रिजनिंग जर कच्चा असेल तर किमान 3-3.5 तास द्या. जर मॅथ रिजनिंग बरं असेल तर 2 तास दिलेच पाहिजेत. का दिले पाहिजेत? तर ज्यावेळेला तुम्ही प्रीमेन्स या चक्रामध्ये अडकता ना, या चक्रामध्ये, तर त्यावेळेला इच्छा असून पण मॅथ रिजनिंगला 3-4 तास देता येत नाहीत. आता तुमच्याकडे वेळ आहे. आता तुम्ही जीएसला थोडस ठीक आहे करू शकता नॉर्मल, पण मॅथ रिजनिंगला वेळ देऊ शकता. ठीक आहे, ठरवून देऊ शकता की मॅथ रिजनिंग आज 4 तास करायचं आहे. मॅथ रिजनिंगची बाजू आपल्याला चांगली करायची. कार्य चांगली करायचे. पूर्व परीक्षेला 20 मार्क, मुख्य परीक्षेला 22 मार्क, 25% सिलेबस इथंच आहे. मग इथं 2 मार्क घेऊन चालतील का? 22 पैकी 2 मार्क, 20 पैकी 2 मार्क, मग 80 मध्ये 2 घालून घरी जायचं स्पीडनं. असं करून नाही चालणार. हे तुला चांगलं करायचं आहे. मराठी इंग्लिश वाटलंच तर तुला जर लोड होत असेल तर एक विषय चांगला कर. आधी मराठी चांगलं कर. मग मराठीला किती वेळ लागतो? एकदा काय कर, मराठी वाचून घे. वाचल्यानंतर प्रश्न सोडव. तुला कितपत समजतंय? तुला जर काहीच समजत नसेल तर एखाद्या माणसाकडून शिकून घे. पण लगेच कुठेतरी जाऊन शिकून घेऊ नका. आधी बघ मराठी काय आहे, कसे प्रश्न विचारले जातात, जमतंय का, मेहनत घेतल्यानंतर 40-45 पर्यंत आपण जाऊ का, 45+ आपण जाऊ का, हे बघितलं पाहिजे. जर स्वतः जर केलं ना तर तुझं 20 दिवसामध्ये चांगलं होतं मराठी. 20च टॉपिक आहेत, 20 टॉपिक, आणि प्रत्येक टॉपिक हा 4 ते 5 पानाचा आहे. 4-5 पानाचा म्हणजे रोज म्हणजे समजा तू मराठीला 4 तास जर दिले, 4 तास, तर तू 3 टॉपिक करू शकतो चांगले आणि त्यावरची पीवायक्यू करू शकतो. ठीक आहे. मग जर तू रोज जर 3 टॉपिक केले, ठीक आहे, समजा रोज 2 टॉपिक केले, ठीक आहे, तुझं रीडिंग स्पीड थोडंसं कमी आहे, 2 टॉपिक केले म्हणजे सकाळचे 4 तास, तुला शेड्यूल पण सांगतो कसं असावं. 2 टॉपिक केले तर आपल्याकडे आहेत 20 टॉपिक ज्याच्यावरतीच प्रश्न असतात. ठीक आहे, तर 20 टॉपिकला किती दिवस लागले? 10 दिवस. 10 दिवसामध्ये मराठी संपतं. मी तुला 20 दिवस देतोय. कर परत एकदा रिव्हिजन त्याच्यावर. अजून काय तुला सोबत? अजून काय मराठी सोबत? मग मराठीमध्ये काय काय येतं? मराठीमध्ये मग काय काय येतं बघा. मराठीमध्ये काय काय? एक व्याकरण. किती प्रश्न असतात व्याकरणावरती? जवळपास 30-32 प्रश्न असतात. 30 ते 32 प्रश्न असतात. परत शब्दसंग्रह मराठीचा किती प्रश्न असतात? जवळपास 12-13 प्रश्न असतात. आणि परत कॉम्प्रिहेन्सिव्ह उतारा पॅसेज 5 प्रश्न असतात. हे जसंच्या तसं इंग्लिशला लागू आहे. इंग्लिशचे व्याकरणचे पण प्रश्न तसेच, शब्दसंग्रहाचे पण तसेच, उतार्याचे पण तसेच. जसं जीएस मध्ये काय काय टॉपिकला फार महत्व देतं आयोग, तसंच मराठी आणि इंग्लिशच्या ग्रामरमध्ये पण देतं. ते पण आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. तुम्ही समजा 100 मार्काचा विचार करून सांगतो. पहिला पेपर हा 100 मार्काचा आहे, दुसरा पेपर 100 मार्काचा आहे. ठीक आहे. आतापासूनच टार्गेट करायच्या गोष्टी अभ्यास करत असताना. पहिल्या पेपरला 80 मार्क घ्यायचे, दुसऱ्या पेपरला 70-75 मार्क घ्यायचे. तुमचं टार्गेट हे मुख्य परीक्षेचं 160 असलं पाहिजे. 160 हे तुमचं टार्गेट असलं पाहिजे. ठीक आहे. तेव्हा लक्षात ठेवा या स्पर्धेमध्ये टिकणार. मग कसा अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवा. पूर्व परीक्षा झाल्यानंतर तुमच्याकडे 3.5-4 महिने असतील. होईल का 3.5-4 महिन्यामध्ये? होणार, निश्चितपणाने होणार आहे, विशेष नाही. पण रिव्हिजन जास्त करावे लागतील, ताकद लावावी लागेल. पण आताच जर तुम्हाला थोडंफार माहित असेल, ठीक आहे, एखादा विषय मराठी सारखा माहित असेल तरी हरकत नाही. पण तुमच्याकडे वेळ आहे तर मराठी बघून घ्या चांगलं, इंग्लिश चांगलं बघून घ्या, जीएस चांगलं करून घ्या. जीएस किमान तुमचं 2-3 वेळा झालं पाहिजे, पॉलिटी 1-2-3 वेळा झालं पाहिजे, जिओग्राफी 2-3 वेळा झालं पाहिजे. पण हे करत असताना ज्यावेळेला तुम्ही पॉलिटी वाचताय त्यावेळेला मुख्य परीक्षेचे पेपर काढा. आणि पेपर काढल्यानंतर प्रत्येक विषयाचे प्रश्न बघा आणि कुठल्या टॉपिकवरती आयोगाने प्रश्न विचारले आहेत ते टॉपिक लिहा आणि ती चौकट तयार करा. त्याच्या बाहेर काहीच वाचू नका. जीएसला मुख्य परीक्षेच्या बाजूने 1,00,000% त्याच्या बाहेर प्रश्न येणार नाही.
तुम्हाला आता पुढे सिलेबसच्या बाजूने मी दाखवतो. परत आता समजा तुमचे रिडिंग चालू आहे तर पहिला जो काही तुमचा मोड असेल तो रिडिंगचा असेल. ठीक आहे, तुम्ही वाचत असाल, मराठी वाचताय पीवायक्यू सोडवताय, मराठी वाचताय, इंग्लिश वाचताय पीवायक्यू सोडवताय, जीएस वाचताय पीवायक्यू सोडवताय, हा तुमचा रिडिंगचा मोड आहे. ठीक आहे, पण असं करू नका की होईल तेवढं दिवसभरामध्ये करतो. मी आत्ताच सांगतोय, तुम्ही नशिबान यासाठीच आहात हे लेक्चर बघताय. मी तुम्हाला आत्ताच सांगतो की कुठलीही गोष्ट करत असताना दिवसभरातली टार्गेट ठेवून करा. म्हणजे समजा तुम्हाला मराठी तुमच्या टार्गेटमध्ये आहे उद्याच्या, तर मराठीचं नेमकं काय वाचायचं आहे, किती वाचायचं आहे, किती वेळामध्ये ते संपवायचं आहे, हे तुमचं ठरलेलं असलं पाहिजे. नाहीतर लायब्ररीमध्ये गेल्यावर आणि त्या खुर्चीवरती बसल्यावर जर तू ठरवणार असशील की आज मला हे वाचायचं आहे आणि एवढ्या वेळात संपवायचं आहे, असं नको करू. अगोदरच ठरवून घे, आदल्या दिवशीच ठरवून घे, लायब्ररीत जायच्या आधीच ठरव, नाहीतर होईल तेवढं संपवतो. या गोष्टी टाळा, टार्गेट ठेवून करा. तेव्हा लक्षात ठेवा बऱ्याच गोष्टी किंवा कमी वेळामध्ये बरंचसं तुमच्या हाती लागणार आहे. ठीक आहे, परत 1-2 वेळा किमान वाचून झाल्यानंतर तुमचा नोट्स काढायला घ्या. नोट्स काढा, कारण रिव्हिजनसाठी सगळ्यात महत्वाचा जो काही घटक आहे तो नोट्स आहे. या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा पोरांकडे नोट्स नाहीये स्वतःच्या तयार केलेल्या. मार्केटमधल्या बऱ्याचशा उचलतात, पण स्वतः तयार करा ना. काही मेहनतीला काही किंमत आहे का नाही द्या. तुम्ही स्वतः तयार केलेला, तुम्हाला समजतील असा तयार केलेल्या, याचा निश्चितपणे परीक्षेमध्ये फायदा होत असतो. किमान 4 विषयांच्या तुमच्या स्वतःच्या नोट्स तयार असल्या पाहिजे. ठीक आहे, परत नंतर नोट झाल्यानंतर तुमचा रिव्हिजनचा मोड येतो. हे आता तुम्ही मुख्य परीक्षेचा अभ्यास करत आहात आत्ताच्या कंडिशनला, या इंटेन्शननं सांगतोय. मग तुम्ही रिव्हिजन करणार मराठीवरती, इंग्लिशवरती, जीएस वरती करणार, मॅथ रिजनिंग वरती करणार. शेवटी टेस्ट पेपर सोडवणार तुम्ही, सोडवायचे काय हरकत आहे. ठीक आहे, तुम्ही हे सगळं केल्यानंतर टेस्ट पेपर सोडवायचे मार्केटमधले घेऊन, वेगवेगळ्या पद्धतीने तयार केलेले, बघायचं आपण कुठं कमी पडतोय, आपलं काय चुकतंय. कारण पीवायक्यू तर पाठ झालेले असतात आपले सोडवून टॉपिक नुसार. मग आता टेस्ट पेपर सोडवायचे. ठीक आहे, मग टेस्ट पेपर सोडल्यानंतर कळतं की आपण कुठे चुकतोय, आपल्याला काय जमायला पाहिजे. ठीक आहे, कशावरती भर द्यायला पाहिजे, हे करायचं. तुम्ही मुख्य परीक्षेला नाही तरी पण तेवढ्या सिरियसली करायचं आहे. ठीक आहे, नाहीतर एकदम निवांत करायला आपण कुठे मुख्य परीक्षेला आहे, होईल तसं करू, रोज सकाळी 8-10 वाजता लायब्ररीमध्ये जाऊ, असं नका करू. तुम्ही मुख्य परीक्षेला आहात आत्ता, या ताकदीनं जर तुम्ही अभ्यास जर केला आत्ता मुख्य परीक्षेचा, तर येणाऱ्या काळामध्ये ते तुम्हाला लय फायदेशीर ठरणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हे सगळं झाल्यानंतर, ठीक आहे, म्हणजे तुमच्या आता एक गोष्ट लक्षात आली असेल की आता तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायचा आहे. कशाचा? मुख्य परीक्षेचा. तर त्याच्यामध्ये पेपर 1 व्यवस्थित करून घ्यायचा आहे, त्याच्या नोट्स काढायचे आहेत, पेपर 2 चांगला करायचा आहे. ठीक आहे, त्याच्या जमेल तशा तुम्हाला नोट्स काढायच्या आहेत. पेपर 2 चांगला करत चला, पेपर 1 तर तुम्ही करणारच आहात. पण तुमचं शेड्यूल कसं असलं पाहिजे तुम्हाला एक सांगतो. अभ्यास, हा ठीक आहे, पुढे सांगतो. थांबा. अभ्यासाचं नियोजन कसं असावं. 2 गोष्टी आहेत. समजा तुम्ही फुल टाइम अभ्यास करताय. ठीक आहे, मी फुल टाइम करताय असं गृहीत धरतो आणि मग तुम्हाला सांगतो. समजा सकाळी तुम्ही 7ला लायब्ररीमध्ये जात आहात. ठीक आहे, 7ला गेल्यानंतर पहिल्यांदा ग्रामर घ्यायचं. ग्रामर तुम्ही 7 ते 10 पर्यंत ग्रामर घेऊ शकता. ठीक आहे, ग्रामर मध्ये कुठलं? मराठी ग्रामर. मग त्याच्यामध्ये मराठीचे 1-2 टॉपिक करायचे, त्याचे पीवायक्यू सोडवायचे. ठीक आहे, जर लवकर झालं तर परत त्याच्यावरती रिव्हिजन करायचे. ठीक आहे, परत तुमचा नाश्ता आला. काही लोक थोडे लवकर नाश्ता करत असतील, काही लोक 7च्या ऐवजी 6लाच लायब्ररीमध्ये जातात. तुमच्या ह्याच्यानुसार ते मॅनेज करा. ठीक आहे, नंतर आल्यानंतर समजा तुम्ही 10ला नाश्त्याला गेला, 10:30ला आला, परत 10:30. ठीक आहे, ते परत 1:30 पर्यंत इंग्लिश करा, इंग्लिशचे टॉपिक करा. ठीक आहे, तुमच्या सोयीनुसार तुम्ही वेळ वाढवा, काय हरकत नाही. परत तुम्ही 1:30ला जेवायला गेला. ठीक आहे, आणि 1:30ला जेवण करून समजा परत तुम्ही 1.5 तासामध्ये 3ला. जर कुणी 1:30 वाजता जेवायला गेला आणि परत 6 वाजता जर माघारी आला ना, सुट्टी नाही, 3 वाजता माघारी आला, मग तिथून तुम्ही काय करा, दुपारच्या वेळेला मॅथ रिजनिंग करा 2-2.5 तास, 3 ते 5:30.
मॅथ रिझनिंग करा. ठीक आहे, करा प्रॅक्टिस. परत तुम्ही चहाला गेला, 6 वाजता आला, 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत जीएस करा, जीएस करा. ठीक आहे, परत 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत जीएस करा. ठीक आहे, जीएसचे 1-2 टॉपिक करा एका विषयाचे, जो विषय तुम्ही निवडणार आहात. परत 9 वाजता तुम्ही जेवायला गेला, 10 वाजता आला. ठीक आहे, 10 वाजता माघारी आला, 10 ते 11 थोडंसं करंट बघा. हे तुमचं बिझी शेड्यूल, वेळच मिळत नाही. पूर्व परीक्षेच्या वेळेला वेळ मिळतो, पण त्यावेळेला वेळ वाया घालवून चालत नाही. आता ही मुख्य परीक्षा आहे. जर तुम्ही त्याच्यात पण एकच विषय जर ग्रामरचा घेतला, समजा मराठी आधी संपवतो, आधी रोज 5-6 तास मराठी करतो, असं जर केलं तर अजून थोडंसं तुम्हाला वेळ भेटू शकतो. ठीक आहे, एवढं बिझी राहणार नाही शेड्यूल. पण जर तुम्हाला ताकदीनं करायचं असेल तर असं बिझी ठेवा, काय हरकत नाही. पुढचे 1-1.5 वर्ष थोडंसं लोकांच्या नजरेतून गायब व्हा अभ्यासासाठी. कुणाच्या कॉन्टॅक्टमध्ये जास्त राहू नका, सणावाराला जास्त जाऊ नका, प्रत्येकाच्या भाऊकीतल्या लग्नाला जाऊ नका, काय कामाच नसतंय ते. ठीक आहे, इथून काहीतरी हातामध्ये आलं की बरोबर तुम्ही त्यांना आपण त्याला काय म्हणतो, तुम्ही काही जरी बोललेला असला त्याच्या आधी तरी ते साहेब म्हणून जवळ येते. ठीक आहे, त्यामुळे हे जास्त महत्वाचं आहे. या पद्धतीने तुम्ही करू शकता तुमचं शेड्यूल. जर तुम्ही फुल टाइम अभ्यास करत असाल तर, जर तुम्हाला खरंच मेहनत घ्यायची असेल तर, आणि जर तुम्हाला थोडंसं जड जात असेल तर फक्त एक विषय ग्रामरचा घ्या, नंतर जीएस घ्या, नंतर मॅथ रिझनिंग, नंतर करंट, एवढंच करा. ठीक आहे, बघा पुढं. सगळ्यात महत्वाचं काय आहे, पास होण्यासाठी काय पाहिजे. सगळ्यात महत्वाचं काय दिशा आहे, ह्याच्याशिवाय काहीच नाही. म्हणजे हे जर तुमच्याकडे असेल ना, 2 वर्ष 1.5-2 वर्ष फार झाले, 2 वर्ष. ठीक आहे, प्रोसेस थोडीशी मोठी आहे, कधीतरी एक्झाम पुढे जाते, बरेच वेळा एक्झाम वरती केस पडते, मग ती प्रोसेस वाढते. ठीक आहे, पण जर तुम्ही चांगली तयारी केली ना, 2-2.5 वर्षात, ठीक आहे, तुम्ही पास होऊन बाहेर पडू शकता. लईत लई 3 वर्ष. ठीक आहे, प्रोसेस जर सोडली तर म्हणजे तुम्हाला एक सांगू का, या क्षेत्रात आलाय ना तर 3 अटेम्प्ट खूप झाले, या 3 अटेम्प्ट मध्येच बाहेर पडायचं. पहिल्या 2 अटेम्प्टला लई ताकद असते आपल्या अभ्यास करायची, नवीन आलेला असतो, ऊर्जा जबरदस्त असते, आता सुट्टीच देत नाही, हा आपला मोड असतो. आणि या मोडला किंवा या तुमच्या पीक पॉइंटला किंवा पीक एनर्जीला जर योग्य दिशा जर भेटली ना, तुम्ही खटाक बाहेर पडता. मागच्या वेळेला म्हणजे पूर्व परीक्षेला पहिल्या अटेम्प्ट मध्ये बरीचशी पोरं अधिकारी झालेले आहेत, आणि आता रेशो जर बघितला ना तर पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास होणाऱ्या पोरांचं प्रमाण जास्त आहे, कारण योग्य दिशा भेटते. आता 2 फेब्रुवारी जी काही पूर्व परीक्षा झाली आपली, तर त्याच्यामध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये पोरींना, मुलांना 70, 72, 75 मार्क आहेत पहिल्या अटेम्प्ट मध्ये. का? दिशा. ठीक आहे, तुम्हाला मुंबईला जायचं आहे आणि तुम्ही दिल्लीच्या रस्त्याने चालता तर काय होईल रे, काय होणार आहे, पास व्हाल का? कधीच होऊ शकत नाही. किंवा पोचाल का तुमच्या निश्चित ठिकाणी? मग त्यासाठीच एक मेंटर लागतो, जो तुमच्या आयुष्यात कुणीही असेल, पण एक माणूस असा असावा जो तुम्हाला सांगेल की असं कर, ते तसं कर. ठीक आहे, भरकटू नका. पुण्यासारख्या शहरामध्ये बरेचसे पोरं आता अभ्यासाला आलेले आहेत, आणि या आजूबाजूला झकामका वातावरण असणाऱ्या सगळ्या प्रकारामध्ये भरकटू नका. पुण्यामध्ये आल्यानंतर ओळखी होतात, ओळखीचं रूपांतर मैत्रीत होतं, मैत्रीचं रूपांतर जेवण झालं का मध्ये होतं, आणि एकदा जेवण झालं का हा मेसेज आला की आपलं वाटोळं झालं म्हणून समजायचं. त्यामुळं या सगळ्या वातावरणापासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करा. आईबापानं पैसे देऊन तुम्हाला अधिकारी होण्यासाठी या क्षेत्रामध्ये पाठवलेलं आहे. ठीक आहे, दर महिन्याला 7, 8, 9 हजार रुपये येतात. ही किती मोठी रक्कम आहे
हे स्वतःच्या जीवाला विचारा. ठीक आहे, एवढं सोपं नाही. आई बापाच्या जीवावरती उड्या मारायला मजा येते, पण ज्यावेळेला स्वतः नोकरीला लागताना तर त्यावेळेला 10,000 रुपये खर्च करताना सुद्धा विचार करतो आपण. हे मी अनुभवावरून सांगतोय. त्यामुळे जे काही घरून पैसे येतात तर त्या पैशाची जाण ठेवा. मोबाईलचा वापर टाळा. बाहेर आल्यानंतर आई वडिलांचं लक्ष नसतं आपल्यावरती. आपण स्वतःच्या मनाचे राजा असतो. ठीक आहे, स्वतःच्या मनाचं सगळं चाललेलं असतं. वाटेल तेवढा मोबाईल बघायचा, वाटेल तेवढा वेळ रात्रभर जागायचं. ठीक आहे, लायब्ररीमध्ये बसल्यानंतर रील्स स्क्रोल करत राहायचं, मूवी बघायच्या, दिवसभर क्रिकेट बघायचं आणि संध्याकाळी न अभ्यास करता असंच रूमवरती जायचं. वाईट वाटलं पाहिजे ह्या गोष्टीचं की आपण पुण्यासारख्या ठिकाणी अभ्यास करतोय, लायब्ररीमध्ये येतोय, फक्त बसतोय त्या फॅन खाली, एसी खाली. बाप उन्हातानात मरतोय गावाकडं. तो झाडाची पिंपरणीच्या झाडाची सावली तो घेतोय आणि तुम्हाला इकडे एसीची हवा तुम्हाला देतोय आणि तुम्हाला अभ्यास करणं होईना. तुम्ही नको त्या गोष्टी करता इकडे येऊन. असले प्रकार करू नका. देव सुद्धा माफ नाही करायचा रे. ठीक आहे, त्यामुळं भरकटू नका. ही सगळ्यात अवघड जी गोष्ट आहे सातत्य, ही सांभाळा. तुम्ही कितीही हुशार असला, ठीक आहे, पण हे जर तुमच्याकडे नसेल तुम्हाला कुणीच पास नाही करू शकत. ठीक आहे, त्यामुळे सातत्य, कन्सिस्टन्सी आपल्याकडे पाहिजे. ठीक आहे, कन्सिस्टन्सी शिवाय काही होऊ शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कन्सिस्टन्सी इज द टार्गेट, रिझल्ट विल फॉलो. हे वाक्य नोट करून ठेवा. हे फार माझ्या आवडीचं वाक्य होतं आणि हे मी बरेच दिवस हे मी माझ्या मोबाईलवरती स्क्रीनला होतं. ठीक आहे, टार्गेट इज द म्हणजे काय, कन्सिस्टन्सी इज द टार्गेट, रिझल्ट विल फॉलो. ठीक आहे, हे वाक्य फार महत्वाचं आहे. आणि तुम्ही किती हुशार असलं तर तुमच्याकडे कन्सिस्टन्सी जर नसेल तर देव सुद्धा तुम्हाला पास करणार नाही. कितीही हुशार असा, ही गोष्ट सांभाळलीच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट संयम आहे. संयम का पाहिजे या क्षेत्रामध्ये? पेशन्स. बोलताना किती असं साधं सिंपल वाटतंय, पण लय मोठी गोष्ट आहे. कारण तुम्ही अशा क्षेत्रामध्ये आलेला आहात की ज्याच्यामध्ये 0.25 न मुख्य परीक्षा गेली तरी परत प्रिलिमला 65 मार्क पाडावे लागतात. अशा क्षेत्रामध्ये तुम्ही आहात, त्यामुळे संयम पाहिजे. पूर्व परीक्षा 0.25 न गेली की आता मी जातोच आणि लटकतोच फॅनला आणि मरतोच मी, असं करून चालेल का? चालते? असं करून चालत नाही. तुम्हाला संयम पाहिजे. संयम ठेवून तुम्हाला मार्ग काढता आला पाहिजे, तर या क्षेत्रामध्ये तुम्ही टिकाल. तुम्ही जर वायबल झाला, स्वस्थ झाला, आता मी काय करू, आता मला कळत नाही, मी कुणाला सांगू, माझा रिझल्ट 0.25 न गेलाय, 4 महिने फक्त त्या 0.25 ची टिमकी वाजवत राहायचं. झालेल्या चुका स्वीकारायच्या, रिझल्ट वरती किंवा रिझल्ट येण्यासाठी परत काम करावं लागणार. परत पूर्व परीक्षा द्यावी लागेल, परत मुख्य परीक्षा, परत जो काही PSI करत असेल इंटरव्ह्यू, ग्राउंड, या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. तर मग संयम तुमच्याकडे पाहिजे. आणि ही गोष्ट जाणीव असली पाहिजे, आपण का आलो या क्षेत्रामध्ये. किती धाडसानं आपल्याला आई वडिलांनी या क्षेत्रामध्ये पाठवलंय, आपल्याला काय बदलायचं आहे या क्षेत्रामध्ये येऊन याची जाणीव असली पाहिजे. आपल्या घरी काय परिस्थिती आहे. ठीक आहे, आपण इकडं पुण्यामध्ये छान लायब्ररीमध्ये फॅन, टेबल, खुर्ची याच्यामध्ये अभ्यास करतो आणि आपल्या घरची परिस्थिती काय आहे, आपल्याला घरून कसे पैसे येतात, या सगळ्या गोष्टी जाणीव तुम्हाला असली पाहिजे. आणि ही गोष्ट जर तुमच्याकडे असेल, तर हे तुम्हाला सांगायची अजिबात गरज नाही. हे तुमच्याकडे पाहिजे, जाणीव असली पाहिजे. ठीक आहे, एक गोष्ट लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये 2 वेळा गुलाल आपल्या अंगावर पडतो. पहिला, एक गुलाल तुम्ही नाही म्हणला तरी तुमच्या अंगावर पडणार आहे.
तुम्ही जरी म्हणला की मला तो गुलाल नको, तर तो आपोआप पडणार आहे. दुसरा जो गुलाल आहे तर तो तुमच्या यशाचा आहे. दुसरा गुलाल तो तुमच्या कर्तृत्वाचा आहे, तो मिळवायचा असतो. पहिला गुलाल आपोआप येतो, काही दिवसांनी येईल, ठीक आहे, पण दुसरा गुलाल हा मिळवायचा आहे आणि तो मिळवण्यासाठी धडपडायचा आहे. प्रत्येकाच्या नशिबी तो गुलाल नसतो. या क्षेत्रामध्ये 2-2.5 लोक आता हे पुढची पूर्व परीक्षा देतील. मुख्य परीक्षा किती पोरं देतील? 20-25 हजार. बाकीच्या पोरांनी काय करायचं? त्याच्यातून मुख्य परीक्षा दिल्यानंतर फायनल पोरं किती रिझल्ट मध्ये असतील? 600 ते 700. राहिलेल्या पोरांनी काय करायचं? परिस्थिती आहे की नाही हे तुम्हाला माहित असायला पाहिजे का नाही? का डोळे बंद करून फक्त अभ्यास करायचा? का ह्या गोष्टी जाणीव पाहिजे? कुठलंही एखादं चुकीचं काम करत असताना, वेळ घालवत असताना या गोष्टी जाणीव असायला पाहिजे का नको? 100% असायला पाहिजे. तुम्ही या 600 मध्ये येणार का नाही? नक्की येणार. जर तुम्ही तेवढी मेहनत घेतली, योग्य दिशेने जर तुम्ही चालला, तर तुम्ही पण येणार. बाकी 600 पोर पास होत आहेत ना, किंवा फायनल रिझल्ट मध्ये येत आहेत ना, मग तुझ्यामध्ये काय कमी आहे? ती कमी आपल्याला भरून काढायची आहे, तेव्हा आपण रिझल्ट मध्ये येत असतो. ठीक आहे. दुसरी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे बघा. तुम्हाला सिलेबस दाखवायचं होतं मला. हा पूर्व परीक्षेचा सिलेबस आहे. पूर्व परीक्षेचा तुमची पूर्व परीक्षेची तयारी काय जी आहे ती 15 फेब्रुवारी 2025 पासून सुरू व्हायला पाहिजे. एक तारीख तुम्हाला देऊन ठेवतो, जी तारीख तुमच्या टार्गेटवर राहील. 15 फेब्रुवारी 2025 पर्यंत आपल्याला मुख्य परीक्षा सिलेबस बऱ्याच वेळा कव्हर करायचा आहे, रिव्हिजन करायचे आहे, समजून घ्यायचा आहे, प्रश्न सोडवायचे आहेत, त्याच्यावरचे टेस्ट पेपर सोडवायचे आहेत, मराठी इंग्लिश करायचं आहे, जीएस करायचं आहे, मॅथ रिजनिंग करायचं आहे मुख्य परीक्षेच्या अँगलनं. ठीक आहे. हे कधीपर्यंत करायचं आहे? 15 फेब्रुवारी पर्यंत. 15 फेब. ठीक आहे. हे 15 फेब्रुवारी पर्यंत करायचं. 15 फेब्रुवारी पासून 14 जून पर्यंत जवळपास 120 दिवस पुरागत पूर्व परीक्षा करायची. 4 महिने 120 दिवस प्रॉपर द्यायचे. कितीही आपण त्याला काय म्हणतो, माहेर असला त्या पूर्व परीक्षेमध्ये, तर 120 दिवस द्यायचे. ठीक आहे. ही तारीख नोट करून ठेवा. या तारखेपर्यंत मुख्य परीक्षा संपवायची. ओके. परत तुम्हाला मुख्य परीक्षेचाही सिलेबस दाखवतो. आता बघा, पहिला पॉइंट आहे इतिहास. काय बघा, आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता काय वाचायचं यात? यात वाचायचं काय? परीक्षेला तर पूर्व परीक्षेला 10 प्रश्न येतात कुठनं? तुम्ही तर लय म्हणता ना, आधी सिलेबस बघा. सिलेबस बघितल्यानंतर तुम्हाला कळणार की अभ्यास कसा करायचा. हा, आता सांगा, इतिहासचा अभ्यास कसा करायचा? कसा करायचा? कळलं पाहिजे कसा करायचा. मग या सगळ्या गोष्टीवरच एकमेव रामबाण उपाय आहे, एकमेव, ज्याच्या जोरावरती तुम्ही योग्य दिशेने जाऊ शकता. त्या एका गोष्टीच्या जोरावर, ते म्हणजे काय? PYQ. सगळ्यात ताकदवान गोष्ट आहे स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रामधली. सगळ्यात ताकदवान गोष्ट काय असेल तर ती PYQ, म्हणजेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर. ठीक आहे. भूगोलला बघा एवढं दिलंय. परत अर्थशास्त्र हे दिलंय. चालू घडामोडी, चालू घडामोडी जागतिक, तसेच महाराष्ट्रासह भारतातील. आता काय करायचं? आता काय करायचं? कुठल्या करायचं? जगातल्या प्रत्येक देशातला डाटा काढायचा का? अमेरिकेचा, नॉर्वेचा, जपानचा, जर्मनीचा. जागतिक म्हणले ना, जागतिक. काय करायचं?
हे कळलं पाहिजे. मग ह्यासाठी PYQ बघा 5 नंबर सगळ्यात आवडीचा विषय आहे पोरांच्या. 15 प्रश्न येतात राज्यशास्त्र, फक्त राज्यशास्त्र दिलंय. आता काय करायचं कळायला पाहिजे. ते कधी कळेल? PYQ वरून कळेल. तर हा जो सिलेबस आहे तो सगळ्यात महत्त्वाचा डिकोड करून घ्या. परत मुख्य परीक्षा सिलेबस तुम्हाला फोडून दिलाय, त्याच्या बाबतीत अजून एक विशेष गोष्ट सांगतो. बघा मराठी आणि इंग्लिश हा तुमचा पहिला पेपर असतो. ठीक आहे. बघा मराठीमध्ये काय दिले. मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी, वाक्याचा अर्थ आणि उपयोग, तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे. काय कळतंय का? कुठले व्याकरणातले टॉपिक करायचे काय कळतंय? काहीच कळत नाही. ठीक आहे. हे डिकोड करावं लागेल तुम्हाला. मागच्या वर्षीचे पेपर काढून की कुठल्या टॉपिकवरती मराठीला प्रश्न आहे ते टॉपिक लिहून काढावे लागतील. कारण आता तुम्ही ह्या कंडिशनला मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला सुरुवात केलेली असली पाहिजे म्हणून सांगतोय. इंग्लिशच्या बाबतीत ठीक आहे, कॉमन व्होकॅब्युलरी, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर, इडियम्स, फ्रेजेस. ठीक आहे, हे पण तुम्हाला बघावं लागेल. मुख्य परीक्षेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो. हे बुद्धिमत्ता आकलन, चालू घडामोडी तसंच दिलंय पूर्व परीक्षेसारखं. अंकगणित व सांख्यिकी काय करायच्यात? फक्त अंकगणित आणि सांख्यिकी दिले. बघा फक्त अंकगणित आणि सांख्यिकी दिले. आता आता कुठले कुठले टॉपिक करायचे? अंकगणितामधले, सांख्यिकीमधले कुठले टॉपिक करायचे हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सांगतील. इथून सगळा खेळ जो आहे सगळा खेळ तो PYQ वरती आहे. सुरुवातही PYQ वरूनच होणार आहे, शेवटही PYQ वरून होणार आहे. त्यामुळे PYQ वरती प्रेम करा. PYQ धोका देणार नाहीत. प्रेम करा PYQ वरती. ठीक आहे. परत माहिती अधिकार बघा, हे सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला हे भाग सोपा करून देतो. चला बघा 5वा पॉइंट काय आहे? भारतीय संघराज्य, भारतीय राज्यघटना आणि स्थानिक स्वराज्य काय संस्था लाभ 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 लाभ. आता तुम्हाला सांगतो, दुसऱ्या पेपरचा अभ्यास करत असताना, प्रत्येक विषयानुसार अभ्यास करत असताना काय करायचं? हा सिलेबस समोर ठेवायचा आणि प्रत्येक विषयाच्या सिलेबसमध्ये जे जे पॉइंट दिलेत ते एकाखाली एक वळीने लिहून काढायचे. बघा पहिला पॉइंट, घटना कशी तयार झाली म्हणजेच घटनेची निर्मिती. पॉइंट नंबर 1. परत घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका आणि तत्वे म्हणजेच घटनेचा प्रस्तावना किंवा सरनामा. पॉइंट नंबर 2. परत घटनेची महत्वाची कलमे आणि ठळक वैशिष्ट्ये, घटनेची वैशिष्ट्ये हा 3रा टॉपिक. परत केंद्र राज्य संबंध हा 4था टॉपिक. परत निधर्मी राज्य. ठीक आहे, हे तुम्हाला मार्गदर्शक तत्व आणि इतर ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. परत मूलभूत हक्क, म्हणजे हे आपण ह्याला टॉपिक नाही म्हणता येणार. ठीक आहे, आपण ते मार्गदर्शक तत्वामध्ये किंवा मूलभूत हक्क ह्याच्यामध्ये कव्हर होऊन जाईल. बघा हा 4था टॉपिक. मूलभूत हक्क 5वा टॉपिक. मूलभूत कर्तव्य 6वा टॉपिक. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे 7वा टॉपिक. शिक्षण ठीक आहे, कॉमन आहे, सगळ्यामधून शिक्षणाची बाजू कव्हर होईल. ठीक आहे. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा पण कव्हर होईल. स्वतंत्र न्यायपालिका म्हणजेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय. राज्यपाल हा 9वा टॉपिक. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ 10वा टॉपिक. त्यांचे कर्तव्य, अधिकार व कार्य. राज्य विधिमंडळ 11वा. त्याच्यामध्ये विधानसभा हे सगळं येते, विधी समिती येते. म्हणजे मुख्य परीक्षेला याच्या बाहेर प्रश्न नाही जाणार. आता 2 ते 3 मुख्य गट ब, गट क. ठीक आहे. 2023 आणि 24 जे काही तुम्हाला 4 पेपर मिळतील ते बघा. ह्या टॉपिकच्या बाहेर प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
काय करायचं, हे टॉपिक चांगले करायला प्रायोरिटीने हे टॉपिक करा. आणि पूर्व परीक्षेला सुद्धा हे जसे तसे सगळे टॉपिक आहेत. या सगळ्या टॉपिकवरती आयोगाचे प्रश्न असतात पूर्व परीक्षेत. ही गोष्ट थोडीशी बघा. एखादा दुसरा जर पॉलिटीला जर वेगळा प्रश्न आलेला असेल बाहेरचा, तर तो टॉपिक फक्त ऍड करा. ठीक आहे, ऍड करा. एक लईतले 1 किंवा 2 टॉपिक फक्त ऍड होतील ह्याच्यामध्ये. बाकी जास्त काहीच होणार नाही, त्याच्या बाहेर काहीच येणार नाही. चॅलेंज आहे आपलं. परत आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास, याच्यामध्ये पण तेच आहे. सामाजिक आणि आर्थिक जागृती. ठीक आहे, महत्वाच्या व्यक्तीचे कार्य, म्हणजे 1885 ते 1947च्या दरम्यान ज्या काही महत्वाच्या व्यक्ती येतात ते समाज सुधारक. ठीक आहे, इथं समाज सुधारक आणि सामाजिक संघटना 10 पैकी तुमचे 5 ते 6 प्रश्न इथंच असतात. ठीक आहे, स्वतंत्रपूर्व भारतातील सामाजिक वृत्तपत्रे, एक प्रश्न फिक्स असतो, फिक्स. परत शिक्षणाचा परिणाम, शिक्षण हा टॉपिक. स्वतंत्रपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी, म्हणजे सगळ्या क्रांतिकारी चळवळी, राष्ट्रीय चळवळी, सविनय कायदेभंग, असहकार चळवळ, लाभ लाभ लाभ. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी आहेत. चला पुढं. असं सगळ्या विषयांचं आहे. ठीक आहे, एकंदरीत सगळ्या विषयांचं हेच आहे. हे टॉपिक एकाखाली एक लिहून काढायचे, जेवढे टॉपिक दिलेत ना, त्याच्या व्यतिरिक्त काहीच करायचं नाही. आता मुख्य परीक्षेचा तुम्ही अभ्यास करताय ना, तर पेपर 2च्या दृष्टीनं हेच टॉपिक करायचे फक्त, याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. ठीक आहे, तर सगळा पसारा जर करत जर राहिला तर एक ना धड भाराभर शिंदे व्हायच्या. ठीक आहे, हे बघा सिलेबस. अर्थशास्त्र एवढं दिलं, एवढे पॉईंट दिलेत अर्थशास्त्रामध्ये, ह्याच्या बाहेर काय जाईल का? 15 प्रश्नाला 10 प्रश्न आहेत, काय जाईल का? काय जात नाही. ठीक आहे, हेच लय झालंय. कशासाठी वेगळं काय करायचंय? प्रत्येक विषयाची अशी अवस्था आहे. मुख्य परीक्षेला थोडस डिकोड करून दिलंय, त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. ठीक आहे, बघा या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता क्लिअर झालेल्या आहेत मला असं वाटतं. आणि अरे या क्षेत्रामध्ये जर टिकायचं जर असेल, झाले संपले. ठीक आहे, या क्षेत्रामध्ये जर टिकायचं असेल किंवा जर चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा असेल, तर या सगळ्या गोष्टींना धरून तुम्हाला भविष्यामध्ये चाललं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. योग्य वेळी तुम्हाला योग्य गोष्टी सांगण्याचं भाग्य मला मिळालं, हे मी माझं नशीब समजतो. आणि येणाऱ्या काळामध्ये या लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल यात अजिबात शंका नाही. ठीक आहे, अजून एक गोष्ट आहे, मोठं ज्या वेळेला ध्येय असतं ना आपलं, मोठं ध्येय, त्यासाठी आपल्याला मोठाच त्याग करावा लागतो. ठीक आहे, किंवा मोठंच बलिदान द्यावं लागतं. या क्षेत्रामध्ये अभ्यास पण तुम्हाला करायचा आहे, गावाकडचे सगळे कार्यक्रम, लग्न सगळे अटेंड करायचे आहेत, मित्राचे वाढदिवस, मित्रांचे कार्यक्रम, हे शक्य नाही. एक गोष्ट ताकदीनं करावी लागेल. म्हणजे दोन्ही पण मोठी अशा आव्हान नाही धरू शकत. एक मूठ सोडावी लागेल, एक मूठ धरावी लागेल. सगळं तुमच्या नशिबी नाही येणार. त्यामुळे या क्षेत्रामध्ये बऱ्याचशा अडचणी येणार. येत्या काळामध्ये परीक्षेच्या दृष्टीने येतील, आर्थिक येतील, सामाजिक येतील, वेगवेगळ्या अडचणी येतील. म्हणजे कशीही परिस्थिती असली तर तुमची तयारी असली पाहिजे की त्या अडचणी तुम्ही मार्ग काढण्याला मी पुढे जाईल. अशी तयारी असेल तरच तुम्ही या स्पर्धेमध्ये टिकणार आहात. ठीक आहे, धट काय तुमचं पाहिजे. नाहीतर थोडा मार्काने रिझल्ट गेला की बस परत 8-8, 10-10 दिवस त्या अंथरुणातनं उठतच नाही, आजारीच पडतोय लगेच. असं नका होऊ देऊ. झालेल्या चुका, आलेलं अपयश हे स्वीकारता आलं पाहिजे. तेव्हा लक्षात ठेवा, या क्षेत्रामध्ये पुढचे 2, 2.5, 3 वर्ष तुम्ही प्रवास करू शकता पूर्ण ताकदीनं. आणि 3 अटेम्प्ट लक्षात ठेवा. अरे थांबा, 3 अटेम्प्ट. ठीक आहे, पेनामो करताना 3 अटेम्प्ट.
या 3 अटेम्प्टमध्येच तुम्हाला बाहेर पडायचं आहे. जर तुम्ही 4 मग तुम्हाला किमान 2 अटेम्प्टमध्ये प्रिलिम पास व्हावं लागेल, तिसऱ्या अटेम्प्टला मुख्य परीक्षा पास होऊन बाहेर पडावं लागेल. ठीक आहे. PSIला ग्राउंड आहे, इंटरव्ह्यू आहे, त्याची प्रोसेस थोडीशी मोठी असते PSIची, ज्याचं PSI ड्रीम आहे. ठीक आहे. मला माहित आहे, मी पहिल्या अटेम्प्टमध्ये झालेलो आहे. गट ब ची सुद्धा पूर्व परीक्षा पहिलीच होती, मुख्य परीक्षा पहिलीच, ग्राउंड पहिलं, इंटरव्ह्यू सुद्धा पहिला झालेलो आहे. आणि त्याच्या आधी राज्यसेवेची एक पूर्व परीक्षा दिली होती. याच्या व्यतिरिक्त काही दिलेलं नव्हतं. म्हणजे मी जर होत असेल पहिल्या अटेम्प्टला, तुम्ही का नाही? तुमच्यात आणि माझ्यात काय वेगळेपणा आहे? वेगळेपणा काय आहे? उलट तुम्ही माझ्यापेक्षा जास्त हुशार असाल, तुम्हाला लवकर ग्रास्प होत असेल की हुशार, असं म्हणा स्वतःला हाय हुशार, सरांपेक्षा मी हुशार आहे, पास होते लवकर. ठीक आहे. या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये स्वागत आहे. ताकदीने लढा, कमी पडू नका कुठल्या गोष्टीमध्ये. आणि आपण त्याला खचून अभ्यास करा पुढचे 1-2 वर्ष. या क्षेत्रातून बाहेर पडावं लवकरात लवकर या सदिच्छा तुम्हाला देतो. पूर्व परीक्षा अवघड नाही, मुख्य परीक्षा अवघड नाही. ठीक आहे. फक्त एक आहे की तुम्हाला योग्य दिशा भेटली पाहिजे, काय करायचं एवढं कळलं पाहिजे. या क्षेत्रामध्ये आलेला आहात, वेळेचा योग्य वापर करा. वय वाढतंय तुमचं. ठीक आहे. रोज दिवसेंदिवस तुमचं वय वाढतंय याची जाणीव तुम्हाला असली पाहिजे. ठीक आहे. कारण 2-4 वर्षानंतर ज्या वेळेला या क्षेत्रातून तुम्ही जाल, अपयशी होऊन या क्षेत्रातून जाल, त्यावेळेला फार वाईट वाटेल. आणि त्यावेळेची परिस्थिती अशी असते की त्यावेळेला सावरायला कुणीही नसतं आपल्याकडे. ठीक आहे. तुम्ही विचार करा ना, कसं वाटेल या क्षेत्रामध्ये आलाय, पुण्यामध्ये आलाय आणि परत बॅग भरून अपयश आले आणि आता तुम्ही बॅग भरता, आता घरी जायची वेळ आली, किती वाईट वाटत असेल. आणि यशस्वी झालेला आहात आणि आता तुम्ही बॅग भरून घरी चाललाय, म्हणजे तुम्हाला आता ट्रेनिंगला जायचं आहे, तर ती एक फिलिंग कशी असेल, किती भारी गोष्ट असेल ते. तो दिवस काय असेल रिझल्टचा, तुमचा रिझल्ट लागलाय. ठीक आहे. तुम्हाला सगळीकडून फोन यायला लागले, तुमच्या यशाचा चित झालेला आहे. ती 1 MB ची जी PDF आहे ना, ते आयुष्य बदलते रे, आयुष्य बदलते. म्हणजे आपण असा असतो ते असं होतो डायरेक्ट. एवढी ताकद त्या 1 MB च्या PDF मध्ये असते. पण त्याच्या पाठीमागं त्या 3 वर्षाची अविरत मेहनत असते. ठीक आहे. आणि ही मेहनत तुम्ही करणार एवढी मला मनापासून खात्री आहे. बाकी येणाऱ्या काळामध्ये तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी प्रत्येक पावलावरती आम्ही आहोत. कधीही सांगा, कारण मी त्या परिस्थितीमधून गेलेलो आहे. अडचणी काय असतात हे मला फार चांगलं माहित आहे. म्हणजे अगदी परीक्षेच्या पातळीवरच्या अडचणी, आर्थिक अडचणी, सामाजिक अडचणी, वैयक्तिक अडचणी, कौटुंबिक अडचणी, सगळं भोगून बसलोय. बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न सुद्धा सोडवलेत. ठीक आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगितलं सुद्धा काय केलं पाहिजे अशा सगळ्या ह्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही चिंता करू नका. ठीक आहे. बाकी आपलं कंबाईन मेंटर ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल आहे, तर तिथं सातत्यानं माहिती येत असते. ठीक आहे. तर निश्चितपणाने ते जॉईन करा, फायदा होईल, 2-4 गोष्टी कळतील, स्टेबल राहण्यासाठी त्या चॅनलचा मदत होईल, योग्य दिशा मिळण्यासाठी मदत होईल. बाकी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. खूप खूप अभ्यास करा आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. पहिला आणि दुसरा अटेम्प्ट खूप महत्त्वाचा असतो, खूप ताकदीचा असतो. त्याच्यामध्ये एवढी पॉवर असते की आपण पहिल्या दुसऱ्या अटेम्प्टमध्ये आरामात बाहेर पडू शकतो. सर्वांना शुभेच्छा. काय वाटलं तर कळवत राहा. ठीक आहे. थँक्यू सो मच. थांबूयात आपण.